मराठीत पहिल्यांदा आलेली डान्स फिल्म आयना का बायना नक्कीच एक वेगळ्या प्रकारचं एंटरटेनमेंट देऊन गेली। या चित्रपटाचा सर्वच तरुण प्रेक्षकांनी मनमुराद आनंद लुटला आणि या चित्रपटाने बरेच अवॉर्ड्सही मिळवलेत। परंतु हा चित्रपट तसा मराठी ऑडियन्ससाठी लिमिटेड राहिला होता। पण आता हा चित्रपट भारतातल्या तमाम डान्स लवर्ससाठी एक म्युझिकल एंटरटेनमेंट देणार आहे। कारण 2012 साली प्रदर्शित झालेल्या या मराठी सिनेमाने एक वेगळा उपक्रम केला आहे। हा चित्रपट हिंदी भाषेत डब करण्यात आला असून तो जसाच्या तसा हिंदीत दाखवण्यात येणार आहे। आज हिंदी चॅनल्स जे देशभर दाखवले जातात तिथे अनेक भाषांमधले सिनेमा भाषांतरित होत असतात। म्हणजे तमिळ सिनेमा आपण पाहतो, तेलुगू पाहतो, अगदी कानडी सुद्धा पाहतो, पण मराठीची अशी कधी वर्णी लागली नव्हती। आणि आज आयना का बायनाच्या निमित्तानं पहिल्यांदा त्यांनी हा प्रयत्न केलेला आहे आणि मला खात्री आहे की आयना का बायना हा सिनेमा देशभरातील प्रेक्षकांना सुद्धा आवडेल। महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना तर तो मनापासून आवडलेला आहेच। आफ्टर गोइंग टू 18 इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल्स, when this opportunity came, which I am really thankful to Sony Max for, and because of this a new platform opens for the entire Marathi film industry. When this opportunity came, we took it up, we dubbed the film, and each and every artist, they dubbed it themselves. So I think so it was a great thing. या सिनेमाचे सॅटेलाइट हक्क एका मोठ्या हिंदी वाहिनीने विकत घेतलेत। मराठी सिनेनिर्मिती क्षेत्रात हा मैलाचा दगड ठरणार आहे। मराठीसाठी मराठी सिनेमा सीमेपलीकडे म्हणजे महाराष्ट्राच्या सीमेपलीकडे जाणार हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। नाहीतर मराठी सिनेमा मराठी भाषिक जे म्हणजे अगदी बेळगावला जात होता, इंदोरला जात होता, अगदी क्वचित परदेशाही ते दाखवला जात होता, पण तिथं राहणाऱ्या मराठी भाषिकांसाठी दाखवला जात होता। आणि असं आता पहिल्यांदाच होणार आहे की हिंदी भाषिकसुद्धा ह्या चित्रपटाचा आनंद घेऊ शकणार आहेत। ही मला असं वाटतं की मराठी सिनेमाच्या दृष्टीनं खूप मोठी पायरी आहे जी आपण आयना का बायनाच्या निमित्तानं ओलांडणार आहोत। या सिनेमाने जर हिंदी स्मॉल स्क्रीनवर जादू केली तर कदाचित अनेक मराठी चित्रपटांना या नवीन उपक्रमाचे दरवाजे उघडे होतील। लवकरच हा चित्रपट तुमच्या भेटीस येईल हिंदीतून, सो नक्की पहा।